बाबा कुठे बाहेर निघालाय? हा का रे, काही काम होतं का? काम असं नाही, पण आज नाही गेलं तर नाही का चालणार? का रे, काही विशेष? बाबा मी तुमच्यासाठी एक खास सरप्राईज रेडी केलंय. अरे बापरे, सरप्राईज? कसलं सरप्राईज? आज बर्थडे आहे ना तुमचा. अच्छा, म्हणजे वाढदिवसाचं कौतुक आहे तर. हे बघ प्रीती, सॉरी जरा स्पष्ट बोलतो. काय स्वराला माहिती आहे, मी वाढदिवस म्हणजे 365 दिवसांपैकी एक दिवस समजतो. मला त्याचं कधीच कौतुक नव्हतं आणि पुढेही कधी नसेल. काय स्वरांनी तुला सांगितलं असेलच की मी वाढदिवस कधीच साजरा करत नाही. बाबा मी आत्ताच या घरात लग्न करून आली आहे, त्यामुळे मला या गोष्टी माहीत नव्हत्या. मला खरंच कल्पना नव्हती की तुम्हाला बर्थडे सेलिब्रेट केलेला आवडत नाही. पण बाबा, आपण आपल्या आयुष्यात नेहमी नवीन गोष्टी करत राहायला पाहिजे ना. म्हणजे मी असं म्हणत नाहीये की तुम्ही तुमच्या सवयी मोडल्या पाहिजेत किंवा बदलल्या पाहिजेत. मी फक्त एवढं म्हणते की मी जे तयार केलंय ते एकदा बघा ना. म्हणजे तुम्हाला जर नाही आवडलं ना तर मी पुन्हा नाही करणार. हो बाबा, म्हणजे मला माहिती आहे की तुमचा नियम आहे की तुम्ही वाढदिवस सेलिब्रेट करत नाही, पण अहो नियम कधीतरी मोडायचेच असतात ना. आणि जसं प्रीती वहिनी म्हणाली तसं कधीतरी नवीन गोष्टीची सुरुवात करावीच लागते ना. हे तू म्हणतोयस? हो, म्हणजे नियम बाबांना मोडायचा ना, मला नाही. आणि मला सेलिब्रेशन आवडतं. बाबा, तुमच्या बर्थडेसाठी मी जी काही तयारी केली आहे ती जर तुम्हाला आवडली नसेल तर आय एम रिअली व्हेरी सॉरी. म्हणजे मी तुम्हाला फोर्स नाही करणार. बरं बरं बरं, ठीक आहे. तुझ्या भावनांचा मी आदर करतो. आता तू एवढं सगळं प्रेमाने केलंयस तर नाही कसं म्हणू मी. दादा, काल मी विचारलं तुला की वाढदिवस साजरा करूया का, तर नाही म्हणालास मला. आणि आता सुनबाई म्हणतात तर लगेच हो. बाबा तुम्ही चष्मा काढा ना. चष्मा? प्लीज प्लीज काढा ना. अरे काय लावलंय तुम्ही हे सगळं? मी काय तर लहान आहे का? अरे आज तरी माझ्याशी लहान मुलासारखं वागू नका. 1 वर्षांनी म्हातारा झालोय मी आज. हे घ्या. आता काय बापरे, कठीणच आहे सगळं.